कृष्ण स्नेह किचन मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत अगदी झटपट बनणारी पण चविष्ट होणारी दुधी भोपळ्याची भाजी। चला तर मग याची रेसिपी पाहूया। दुधी भोपळ्याची भाजी बनवण्यासाठी मी पाव किलो दुधी भोपळा घेतलेला आहे। दुधी भोपळ्याला बारीक कट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे। तुमच्याकडचा दुधी भोपळा जर कडक असेल तर तुम्ही त्याची पाठची साल देखील काढून टाकू शकता। आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे। त्यामध्ये घालायच्या आहेत 7 ते 8 हिरव्या मिरच्या, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, एक छोटा चमचा जिरे घालायचं आहे आणि मिक्सरला जाडसर दळून घ्यायचं आहे। गॅसवर कढई तापत ठेवायची आहे। त्यामध्ये 1.5 चमचा तेल घालून घ्यायचं आहे। तेल व्यवस्थित गरम झालं की यामध्ये घालायचं आहे 1 छोटा चमचा मोहरी, 1 छोटा चमचा जिरे घालायचं आहे, चिमूटभर हिंग घालायचं आहे, त्यानंतर मिक्सरला फिरवून घेतलेला मिरचीचा ठेचा घालायचा आहे, कढीपत्त्याची पाने घालायची आहेत। ठेच्याला व्यवस्थित तेल सुटेपर्यंत तेलावरती परतवून घ्यायचं आहे। मिरची छान तेलावरती तेल सुटेपर्यंत परतलेली आहे। आता यामध्ये एक छोटा अर्धा चमचा हळदी पावडर घालायची आहे। हळदी पावडरला देखील तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे। त्यानंतर कट केलेला दुधी भोपळा घालायचा आहे। त्यानंतर चवीनुसार एक छोटा चमचा मीठ घालायचं आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि भोपळ्याला 2 मिनिटं तेलावरती छान परतवून घ्यायचं आहे। भोपळा आपला 2 मिनिटं छान परतलेला आहे। मी 4 चमचे चण्याची डाळ 15 मिनिटं पाण्यामध्ये भिजत ठेवली होती। डाळ देखील आपली छान भिजलेली आहे, तुम्ही बघू शकता। आता ही भिजलेली डाळ यामध्ये घालायची आहे। तुम्ही चणा डाळीऐवजी मूग डाळ देखील घालू शकता। डाळीला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे भाजीमध्ये। डाळ व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये घालायचं आहे 1.5 ग्लास पाणी। भोपळा शिजण्यासाठी आपल्याला पाणी जास्त लागणार आहे, कारण भोपळा आपण आधी कुकरला शिजवून घेतलेला नाही, त्यामुळे इथे 1.5 ग्लास पाणी वापरलेलं आहे। आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि भाजीला एक उकळी येऊ द्यायची आहे। भाजीला उकळी आल्यानंतर यामध्ये घालायचं आहे 3 चमचे बारीक दळलेला शेंगदाण्याचा कूट, कुटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त देखील करू शकता तुमच्या आवडीनुसार। व्यवस्थित भाजीमध्ये शेंगदाण्याचा कूट मिक्स करून घ्यायचा आहे। आता गॅसची फ्लेम मीडियम टू लो ठेवायची आहे आणि यावर झाकण ठेवून भाजीला 10 ते 12 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे, जोपर्यंत भोपळा आपला व्यवस्थित शिजणार नाही। 10 मिनिटं झालेले आहेत। झाकण काढूया। दुधी भोपळा देखील आपला छान शिजलेला आहे। तुम्ही बघू शकता जेवढा घट्ट आपल्याला पाहिजे होता तेवढा झालेला आहे। आता गॅस बंद करायचा आहे आणि यावरती कट केलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे। खाण्यासाठी तयार आहे दुधी भोपळ्याची चविष्ट भाजी। तुम्ही अशा प्रकारे तेलावर परतून दुधी भोपळा बनवाल तर तो खूप छान बनतो। सकाळच्या गडबडीत तुम्ही टिफिनसाठी देखील हा दुधी भोपळा झटपट बनवू शकता। रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आपण पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत। थँक यू।